बीड हत्या प्रकरणातील सर्व 8 आरोपींवर मकोका सुदर्शन घुले, सुधीर सांगळे, विष्णू चाटे, जयराम चाटेसह प्रतीक घुले, कृष्णा आंधळे आणि सिद्धार्थ सोनावणेवर कारवाई। खंडणी आणि बीड खुनातील आरोपी एकच, त्यामुळे खंडणीच्या सर्व आरोपींवर मकोका लावा, अन्यथा हा मकोका आम्हाला अमान्य, मनोज जरांगे यांची मागणी। धनंजय मुंडेंना मंत्रिपदावरून दूर करा, आकाचा आकाही आता बिनभाड्याच्या खोलीत जायला हवा, धाराशिवच्या मोर्चातून सुरेश धस यांची अजित पवारांकडे मागणी। सुरेश धस यांच्यामुळेच बीड बदनाम, गृह विभागानं निर्णय घेतलाय, आरोपींवर कारवाई करणार, बीड हत्या प्रकरणी पंकजा मुंडे यांची प्रतिक्रिया। बीड जिल्ह्याला बदनाम करत नाही, आम्ही फक्त परळी पॅटर्न बद्दल बोलतोय, परळीशी आमचा संबंध नाही, सुरेश धस यांचं पंकजा मुंडेंना प्रत्युत्तर। बारामतीत महावितरणच्या कार्यक्रमात उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सुप्रिया सुळे एकत्र, निमंत्रण उशिरा दिल्यानं सुळेंनी अधिकाऱ्यांना धारेवर धरलं। दादागिरी करत उद्योजकांना धमकी दिल्यास कठोर कारवाई, कुणी खंडणी मागत असल्यास उद्योजकांनी पुढे आलं पाहिजे, उदय सामंत यांची माहिती। ठाकरे गट पालिका आणि जिल्हा परिषद निवडणुका स्वबळावर लढवणार, संजय राऊतांची घोषणा, आघाडीत कार्यकर्त्यांना लढण्याची संधी मिळत नसल्याचंही वक्तव्य। लोकसभा विधानसभेलाच एकटं लढलो असतो तर जास्त जागा आल्या असत्या, एकाकी लढल्याशिवाय ताकद कळणार नाही, राऊतांच्या वक्तव्याला दुजोरा देत अरविंद सावंत यांचं वक्तव्य। टोरेस कंपनीच्या कार्यालयात आर्थिक गुन्हे शाखेचं धाडसत्र सुरूच, छापेमारीत आतापर्यंत दागिन्यांसह 5 कोटी हस्तगत, भाईंदरमधील कंपनीशी निगडीत 3 अटक।